आता कालेच बाई दगदग करता. आ आता अति नाव ठेवणं काय तती नाव ठेवणं काय नाही हो बाई. आता राहिलो ना मग इकडे आणा म्हणलं तुम्ही तर इकडे आणला आम्ही. दवाखाना झाला, बाईची लसी झाली, समजा झालं. ते रश्मीच्या बाबाच नाद आहे, बैल आपल्या घरी घे, बैल आपल्या घरी घे, लोक काय म्हणतील. त्याला असं वाटते, लोक म्हणतील एकुलती एक पोरगी आणि तिची डिलिव्हरी केली नाही बापानं. बाईक कोणाला आणलं नाही. लोक म्हणतात ना गावातले बाई, गावातले लोक म्हणतात. लोकांचंच काय करायला लागते हे पाहिन बाई. तुम्हाला सांगतो मी लोकांचा विचार नसतो करत. मी कोणत्याच बाबतीत लोकांचा विचार नाही करत. मला पोरीच्याही बाबतीत नाही करत ना, मा सुनायच्याही बाबतीत नाही करत. मला जे पाहिजे तेच. मा पोरीचं बी मी पद्धतशीर केलं. हो, तुम्ही म्हणसान कसं. आता मंदाच्या घरी समजा इकडे तिची जेठाणीच व्हाय. आणि सासू नाही काय नाही माझ्या लाईने पोरीले जेठाणी साजरी आहे एका परी काल उगाच करते समजा ते. पण तरी बी मी तिच्या भरोशावर नाही राहू दिलं. म्हणलं बाई इकडे करतो मी समजा, तिचंही लहान लेकरू हे ते. आता घरची परिस्थिती आपल्याला समजते. तिचंही केलं. सुनंदाची पोराच्या बाबतीत सगळं केलं. पोरीच्या बाबतीत तिच्या सासून नाही येऊ दिलं. तिची सासू म्हणे नाही बाई पहिली डिलिव्हरी तुमच्या इकडे पण दुसरी नाही. तर तिची सासूही दट होती करायले. आता तिची सासूही थकली. पण आता होऊन गेलं माय तिचं पोरग पोरगी आहे मोठ्या पोरीची. त्याचं बी मी समजा केलं. आणि मोहिनीच्या बाबतीत बरं आपल्याला करणंच होतं. असं मी लोकांचा विचार नाही करत. लोक काय म्हणतील बाई, लोक ढमकं म्हणतील नाही. हे बा लोकांचा विचार करसान ना, लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि पैदली चालू देत नाहीत. लोकांना लावा लागते आग आणि आपलं सुख पाहा लागते. आपली लेकरं, आपल्या सुना, आपलं पोरं, आपल्या पोरी, आपलं घर लोकांना काय आहे बोट घालायले. नाही तुमचं बरोबर आहे बाई, तसं काही नाही. आपल्याला काही विषयच नाही ना. आम्ही जेवढी काळजी नाही घेणार माहिती तेवढी तुम्ही काळजी घेतली माहिती तुमच्या सुनीची. हे तर समजायला माहित आहे, आम्ही बी मान्य करतो. पण असं वाटते काही गोष्टी आपण केलेल्याच बरे. पहिले रश्मीच्या बाबाचं तर पहिलेच नाही अन्न होतं. साडी नेसली ताच म्हणत किंती आता उद्या पोरीले. पण त्या तावागती मला बी असं वाटलं बाई आणू नव्या महिनी. पण सांगा आता. आता असं म्हणतोय आम्ही. आता पहा बाई शेवटी तुमची मर्जी, जबरदस्ती थोडी आहे माय. ही मम्मी कशालाच हे करून राहिली. इथं आता एवढे सगळे जण आहेत. सगळं व्यवस्थित आहे, राहणं म्हणा इथंच. अजून घरी गेलं तर मम्मीच्याच भोवती एकटीच्याच भोवती होईल. मग माझंही करा, बाईचंही करा, घरचीही कामं एकटीच आहे तिथं. मग इथं कसं मोहिनीताई आहे, आई आहे, सासू मम्मी आहेत. आणि माझी आई राहिली तर चालते. नाही तर कोण बनवून राहिली काय मी, कोण नांदा लावून राहिली तो मी आता. तिथं गेल्यावर तिच्याच भोवती येईन सगळं. आणि एकटं कसं थंडीचे दिवस आहेत, जाताना गुडियाला जर सर्दी वगैरे आली ना तर हे म्हणतीलच की तुझ्या बाबाने नेलं नाही. म्हटलं होतं आम्ही तरी पण नेलं. आणि बघ आता गुडियाला सर्दी आली. कारण वातावरण थंड आहे ना, एवढा लांबचा प्रवास, एवढूसं लेकरू. काय बी आता काय मीच मम्मी कोण नांदा लावून राहिली तर. जाऊ दे ना म्हणा, आपण थोडी नाही म्हटलं. माझ्या मम्मी माझ्या आई बाबानं तर होच म्हटलं होतं नेतो बा नेतो बा. माझ्या घरची नेत पाठवून राहिले. मग मुकच राव ना मला आई नो. मला आई बी भल्लीच तांदा लावत राहते. लवी भाऊ आहेत का? बाय बाई गोपाल, धस धस चालला बदर. खाली कोणी नव्हतं का? काय काम आहे तुला रवी भाऊचा? मला खाली आवाज दिला मी लवी भाऊ पण कोणा आवाज नाही दिला. म्हणून आलो बा. काय करून राहिली शकुली, निजली का? रवी भाऊ घरी नाहीत रे, रवी गावाला जायला. काय काम आहे? श्याम आहे ना, श्यामच्या फोनवर फोन करून नाही केला. काय काम पडलं तुले? श्याम भाऊचा फोन लावता म्या तर श्याम भाऊ म्हणत की घलीच आहे म्हणत. घली साहेब ते लवी भाऊचे ते चव्हाणची फाईल पाहिजे मले. श्याम भाऊन सांगितलं लवी भाऊच्या खोलीत आहे. माय बाई हो, मला कोणाला माहित आहे कुठे येतं. हा श्याम आहे ना जागच्या जागून राजोटा करते. धाडलंय तर अशा शायन्याले. जाय बस खाली, दिसली की आणून देतो. जाय. हाव 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 लवकर द्या, अर्जंट आहे. सांग बाई आता कोणाला माहित असणार बाई. रश्मी वा तू कोण उभी असू माय निजन पोरील तर बाई काहीच कळत नाही बाई. अंगात नाही घालत ना, कानाला नाही बांधत. सांगा तुमच्या पोरीले जर समजावून पुढे भारी जाईन ना म्हणा. मग लय वाताचा तरास, सांधी दुखीचा तरास लागते व बायकपणात काळजी नाही घेतली की पुढे लय त्रास होते. नाही ना मम्मी, घालते ना आताच तर काढलं. हो अहो का होते माहित आहे का तुला फाईल त्याची? पाहा लागेल, पाहा दे ना मी. फॅक्टरीतला माणूस आहे नाही.
हो फॅक्टरीतला या रवी ड्रायव्हरी ठेवते त्याले. गाडी चालवते रवीची. आमच्या गावातलाच आहे. हम्म, लय लहानपणापासून पाहायला माणूस आहे म्हणून पोटे त्याला घरी पाठवून देतात. जरा घरात इंट्याचं तसं तसं पाहायला देखील आहे ना. हा साधा आहे जरसा. त्याच्या बोलण्यावरून कळलं तशी ना. तोत्रा बोलते. लग्न झाले आला पण असं असल्याच्यानं कोणी पोरगी नाही देऊन राहिलं. तोत्राही आहे आणि जसा साधाही आहे पण सज्जन आहे बरं. हा, सज्जन आहे बाकी घरचा गरीब आहे बिचारा. हो ना माय सज्जन लोकच तर भेटत नाहीत माय बाई. मग काय तर सारे भेटतात पण सज्जन लोक नाहीत भेटत. नाही साजरा पोरगा आहे इमानदार आहे. साधा भोळा आहे बिचारा. तोत्रा बोलते. जसं कळते नाही त्याले लहान लेकासारखं जसं त्याचं डोकं जसं घ्यायचं एवढा मोठा दिसते पण तो दिशालेच आहे तेवढा. बाकी त्याला कळत नाही असं. आपण बोललोय तर ऐकते काही म्हणत नाही. मोठी आई म्हणते. मम्मी तू मग मामाकडे चालली का का ग? मग आमचे तर अजून सुट्ट्या लागल्याच नाही ग. प्रोग्राम आहे का त्यांच्या इथे? नाही ग प्रोग्राम वगैरे नाहीये. वेळ आहे अजून प्रोग्रामला. मला माहितच नाही त्यातलं काही आणि सध्या नाही चालली मी. वेळ आहे अजून. तुला कोण सांगितलं? तू आजीला म्हणत होती ना काल की आम्हाला जायचंय मला जायचंय गावाला जायचंय. काहीतरी गिफ्ट पण घेऊन मागितलं होतं ना तू पप्पांना. मग आपण ती छकुलीला छोटीला गिफ्ट देणार का मम्मी? काय देणार का तिला? ती तर छोटीशी आहे. तिला डॉल देऊ आपण ना डॉल. तिला डॉल ती गर्ल्स आहे ना माझ्यासारखी तर आपण तिला डॉल देऊ हो ना. नाही व बाई ते डॉल गिल नाही द्यायला ग. बाळंतिडा करायचा विषय जर तुला नाही समजत. बाळंतिडा करा लागते हो म्हणून नंतर टाइम आहे अजून त्याला. सगळ्या गोष्टीला टाइम असते बाई. सगळ्या गोष्टीचं हे असते. तो मम्मीचा पहिले दांगडो सुरू होते. ही बारसा आहे बारसा आहे. अजून कुठं बारसं करायचं हेच त्याचं ठरलं नाही. मम्मीचा दांगडोला वान नाही. असं माझ्या अंगात अंग देव घुमले होते काय? हा? मला माहिती होतं का तिचे बाबा नेतात तिला आणि तिकडेच करतात म्हणून. इथे जर केलं असतं तर गेलं असतं तर न्याव नव्हतं लागत का? आणि मग तिथे केलं तर न्याव नाही लागत काय? तिथेही केलं तर न्यावच लागते. हो ना माय व जाशीन तर देतो ना आणून. असं करतोय बाय. सकाळीच जातो राहू दे तुझ्या बायाला बंद करतो. त्याला म्हणतो राहू द्या दुसऱ्याच्या जा तुम्ही कापसाले. हा आणि सकाळीच जाऊ आणि घेऊन येतो बाय तिला. अरे कापसाले बाया भेटेल भेटतच नाही तुला माहित आहे. हा आता कापूस एवढा निघून राहिला तर त्या बाया सोडून मी जाऊ का ते सामान आणायले. बरोबर अर्जंटी काही नाही ना टाइम आहे ना अजून त्याले. देतो ना आणून. तू चालजो. हो ना मग मी तर येणारच आहे ना. तू चालतो म्हणजे मी तर येणारच आहे. त्याचं का तुम्हाला काय समजते? ते रश्मीची साडी, रवीचा ड्रेस, बाळाचा ड्रेस, छोटासा काही दागिना का तुम्हाला थोडी आणायला लागते. फक्त सोबत तर चालशील ना माझ्या म्हणून. मंदाचं बरं आहे बाई ते सगळं मनानं करते. आपलं तर सगळं निरा विचारूच घाण आहे. मलाच म्हणता अजून तुम्ही. ते नोकरीवाले लोक आहेत सुनंदा. नोकरीवाल्याचा शेतकऱ्याचा फरकच पडते. आपल्याला सारंच पाहायला लागते. हा त्याच काय गोष्ट आहे. पैशावाले लोक आहेत ते. हो तसं म्हटलं की झालं फक्त. जाऊ दे बा ताकडे डॉक्टर डॉक्टर लागत नाही. बरं झाला का स्वयंपाक? चला जेवण गेले का तुमचे झाले का जेवण का काय आज काही सुनसान आहे. ते जेव्हा खावं लागत नाही कोणाले. आई बाबा जेवले का? बाबा जेवले का आज? नाही जेवले नाहीत ते. जेवत नाही म्हणत. आई जेवल्या. चल ग जेवायला. चल दादाला बोलव. हा मम्मी मावशी आपल्यापेक्षा श्रीमंत आहे ना. ती मोठी लोक आहे ना. आपण छोटी लोक आहो का? चल ना माय हो तू कोण तुला डोकं चालवतो. झाला का अभ्यास? आज अभ्यास गिभ्यास काही नाही काय? चल जेवण करून घे. दे त्याला सार्थकला आवाज दे. कुठे जाऊन बसते काय माहिती हे पोरग तर. ट्युशनला जायचं जीवन टिकून आल्यावर बसते. निरा खेळात चित आहे या पोराचं. अभ्यासात काही चित नाही. नुसतं खेळात चित आहे. दे का त्याला आवाज. चला जेवण करून घ्या. हाओ कायची केली भाजी? तुरीच्या दाण्याची केली. आईनं तुरीचे दाणे काढले दुपारी. मग दाण्याचीच भाजी केली आता. अरे ले, भाकर करायला लागत होती मग त्याच्यासोबत. त्या संग भाकर लय मस्त लागते. दादा जेवायला ये. मी नाही करत भाकर. तुम्हाला माहिती आहे ना मला भाकर करणं आवडत नाही. भल्ला धिंगाणा होते त्या भाकरचा. सगळा गॅसचा ओटा खराब होती. पोळ्या केल्या मी. पोळी जेवा. दादा रे बाई जरा बाहेर जा ना. इथून कल्ला करून राहिली. गावभर अळवून राहिली. हा सगळ्या गावाला बोलवा लागते काय? तिथं जा ना. तिथं आवाज दे ना. बॅड मॅनर्स. काही समजतच नाही. ओरडतात नुसतं पागलासारखे. तुमच्या पहिले तर मॅच म्हणलं नेतो म्हणलं. आता झाली ना लस दिली ना पहिले. हो 7व्याच दिवशी द्यायची होती. दिली तर म्हणलं आता लस देणं झालं म्हणलं. सारं झालं म्हणलं. तर आता बाईले जमजा डबल बोलावलं तर डॉक्टरींना तर तपासून आणणं झालं. तर म्हणलं आता घेऊन जातो आम्ही. हो बरोबर आहे. त्याच्यासाठी थांबलो होतो ना. मग आता अजून जो मग मी असं करतो. सुधीरले फोन लावतो
गाडी बोलावून घेतो. हा, कशी घरपोच गाडी, टेन्शन नाही. सुधीरची गाडी असली की मग कसं, सुधीर गाडी बी पद्धतशीर चालवते, मोठी गाडी आहे त्याची. हा, जसं काही बाईचं सामान, बैले, बरोबर बसता येते, झोपता म्हटलं तर झोपता येते बैले, काही टेन्शन नाही. हा, त्याच्या गाडीत तू बरोबर सोय लावून देते, सांगतोस ना घरून की बाबू बरोबर ते मागच्या शिटा गिटा काढून टाक, त्याच्या गाडीचे निघतात मागच्या शिटा, त्याच्यात लागे बाईचं सामान ठेवता येते, म्हणतात त्याच्यात बाई झोपते. हा, तू मागं बस जो, 6 महिना जोड, म्हणजे मग बाईले कसं बसू बसू तर असंही होणार नाही ना. काही नाही, पद्धतशीर जाता येते. अगं हो ना मा, ते सारं खरं. तिची सासू म्हणते तीच पाण्यात घालतो म्हणते आम्ही पोरीले. नाही 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 नाही, ते आपल्या घरी ते ते काही म्हणतील, काही करतं का माहित आहे का. त्या सुरेखा वहिनी आल्या, त्या सुरेखा वहिनी म्हणत तुम्हाला शोभलं का म्हणत ते पोरीला तिकडे पाठवलं. तर मी म्हटलं, सांगितलं म्हटलं बा की तिच्या घरचे नेलं. तर त्या वहिनी म्हणत नाही नाही, आपल्या घरी घेऊन ये, आपल्या इतका सोय नाही का हे आहे नाही. कसं चांगलं नाही वाटत ना, जे काम आपण करायला पाहिजे ते आपणच करायला पाहिजे. ते नाव घेऊ ठेवायचं आपल्याच घरी. राजकुमारचाही फोन आलता, सुनबाई बोलली, नाव ठेवायचा मस्त कार्यक्रम करू म्हणे बाबा. ख्रिसमस मध्ये लेकरायला सुट्ट्या आहेत ना त्याच्या, आता आता 25 तारखेपासून सुट्ट्या आहेत लेकरायले, 10 दिवसाच्या सुट्ट्या आहेत म्हणे. तर मस्त कार्यक्रम करू म्हणे बाबा आपल्या घरी. ते आपल्या घरीच बरोबर आहे ते. नाही नाही, आपण घेऊन जाऊ पोरीले. हो ना, ते काय म्हणणं आहे मोहिनीले म्हटलं म्हटलं का मोहिनी म्हटलं बाई आम्हाला कार्यक्रम करायचा आहे म्हटलं बारशाचा. तर काय म्हणे मग करा म्हणे, महिना महिने ना लेकरू साजरं सटकर होते म्हणे, रश्मीची तब्येत साजरी होते, हे होते म्हणे, ही म्हणे ती म्हणे 12 दिवसाच्या याच्यात 12 दिवसाच्या ती मग पाण्यात घालून द्या म्हणे. म्हणजे जसं पाण्यात लेकरू घातलं की मग पाण्यात टाकलं येते तिला, जसं पाण्यात घातलं की निजायला रात्री दिवसा पाण्यात राहते मग पोरगी. आणि नाव ठेवायचा कार्यक्रम होऊन जाते म्हणे. आणि मग काय म्हणे कार्यक्रमच राहते म्हणे बारशाचा जसा, नाव घेऊ ठेवून घ्या म्हणे असं म्हणे ते. नाही, होते मग आमच्या घरी होते म्हणा. आपल्या घरी सुरू, आपल्या घरी का पाण्यात नाही घालतायत का, असं काही आहे का अधीच घाला, त्याचं का नावच थोडी आहे काही. नाही नाही, मग मी त्याच्यासाठी आलो, मला यायचं म्हणा. तू फोनवर म्हणत नाही नाही ते असं नाही म्हणतच नाही, बोलून घे शांततेनं. आणि सुधीरले बोलावतो मी फोन, तो गाडी घेऊन येते, घेऊन जाऊ बाईले. तू बी आता ते किती दिवस राहतो. हा, तर ती तिकडे पंचायत पडते, वावरात जाणं घरी येणं, ते पैसारखा धंदा करणं होत नाही. ती वावरातून आल्यावर स्वयंपाक करणं जीवा येते ना मग. रोज रोज याचे ताट त्याचं ताट, ते काही तुला तर माहिती आहे आपल्याला काही पटत नाही. मग ते आलते का बरी म्हणे, ते ते जस नाही आलती म्हणे, बाबा म्हणे ताट जेवण आणून देतो. म्हटलं नाही हो बाई, केला मी स्वयंपाक. नाही केलाच नव्हता खरं तो. चकवूनच गेलो, चकवूनच वावरात गेलो. वावरात गेल्यावर मग का घरी आले का, 12:30 1 वाजला मला घरी आले. बेदम झालं, तिकून आल्यावर ते स्वयंपाक करा, जमते का ते. शेवटी ते मुरमुरे होते भाजेल, ते खाल्ले. चहा केला, चहा पिलो, निघून राहिलो. संध्याकाळीच उठलो 4 वाजता. पण मला का कळत नाही का तुमची पंचायत होऊन राहिली, मला का कळत नाही का जेव्हा खायची पंचायतच होती आता हातानं करणं, वावरात जाणं, वावरातून येणं, ते तेवढं जमते तरी का, पण आता नाही लाज आहे ना, राहीनच आहे ती. म्हणून तर मी म्हणलं त्या बाईले, म्हणलं बाई आम्ही घेऊन जातो आमच्या घरी, बरं म्हणलं. म्हणतो मी त्या बाईले अजून एकदा. काय झालं? मामाजी बसा ना. काही नाही काही नाही. चालले का फॅक्टरीत? हो, थोड्या वेळानं जातो, वेळ आहे अजून. तुम्ही आराम करा ना. नाही नाही, आराम काय आता, तो जायचंच म्हणतो मी. पेटीला आलतो बाईच्या. काय चालू आहे, मस्त चालू आहे फॅक्टरीतलं काम मनाजोगतं. आम्हाला काही फारसं कळत नाही बाप्पा त्यातलं. हा? आम्ही वावरातले माणसं, वावरातलं घ्या विचारून. हा, पीक पाण्याचं याचं त्याचं. आता ते फॅक्टरीतलं काय, ते आपल्याला काही कळत नाही त्यातलं. पण सर्व पद्धतशीर चालू आहे ना, मस्त चालू आहे सारं. हो हो, चांगलं चालू आहे, चांगलं चालू आहे, मस्त. आणि आमची दुसरी फॅक्टरी मस्त सुरू झाली बरं. हो, तिथे आता वर्कर्स सगळे जमलंय, म्हणजे थोडे वर्कर्स कमी होते, म्हणजे कामगार जसे. मग इकडचे तिकडे न्यायला लागायचं, काही काम असलं की काही मालाचं काही हे असलं की. पण आता तिकडे अपॉइंटमेंट झाली. हो, तिकडे 150 वर्कर काम करून राहिले आता. मस्त झालं तिकडे. तुम्हाला तर म्हटलं थांबा ना, जाऊ आता, आज शांतता आहे. मागच्या वेळेस तरी घाई गडबडीत जाणं नाही झालं. जाऊ ना, दोन्ही फॅक्टरीत चक्कर मारू. आशीर्वाद भेटतात बा. तुमचे पाय लागतात आमच्या फॅक्टरीले. मोठ्या माणसाचे पाय लागणं म्हणजे आशीर्वाद असते. अरे बापा, आशीर्वाद तसाच आहे तुमच्या मांग. आमचा आशीर्वादच आहे तुमच्या पाठीशी. लय प्रगती करा. 200 फॅक्टऱ्या हो तुमच्या. हा? तुमच्या 200 फॅक्टऱ्या होणं म्हणजे त्याचा आमचा बी स्वार्थ आहे. हा? आमचा स्वार्थ आहे, स्वार्थापायीचा आशीर्वाद दिला हा. पुरीचा बाप हाव ना. हा? पुरीच्या घरची प्रगती म्हणजे आमच्या पुरीची प्रगती. हा? चांगलाय चांगलाय बापा, अशीच खुश राहा, अशीच प्रगती करत राहा.
हो तुमच्या तोंडात साखर पडो. चला संध्याकाळी जाऊ मग. आज तसंही मला काही जास्त काम नाही. जाऊ मग. काही घरी जायची घाई नका करू. चला थोडस फिरून येऊ. का आली की निरा घाईच करता? थांबा ना मामाजी. पप्पा येतात ना. ते काय आमची दर्यापूरची आते आहे की नाही, तर त्या आत्याले थोडस थंडीचा त्रास झाला, आता बरं नाही. कसं वय झालं आता एक तर. म्हाताऱ्या माणसाचं चालूच राहते काही ना काही काही ना काही. फोन केलता मग आत्यानं काल. आता कसं आहे, ती आता तशी मोठी आहे, वय झालं, आणि म्हातारे लोक जरा इमोशनली होतात. फोन केलता काल पप्पाले, म्हणे भेटीली ये बाबू. मग पप्पाली असं वाटलं की चला बाबा बहीण म्हटलं तर भेट घेऊन या. तर म्हणून मग गेले पप्पा भेटीले. रवीन ते दोघं जण गेले. मग पप्पाले कसं जातात एकटे, पण मग आम्ही कार काही पप्पाला एवढा दूर देत नाही. शुगरचा त्रास आहे ना त्याला, असं वाटतं रस्त्यात चक्कर गिक्कर आला काही तर सांगता नाही शुगरवाल्याचं. म्हणून पप्पाला कार काही देत नाही आम्ही. जवळ आसपास चालवतात ते अकोल्यातल्या अकोल्यात. म्हणून रवी सोबत जायलाय. हो सांगितलं ना, सांगितलं मला बाईनं. नाही नाही, बरं केलं भाऊनं. भेट घेऊन यायलेच पाहिजे. मग काय आहे तर असं असं. चला आपण बाहेरून येऊ. येईल सांगा लागेल ना. नाही नाही समजते त्याले. अरे मोहिनी, बाबाले मी सोबत घेऊन चाललो. हो हो. हो बाबा, कानाले न्या ना, थंडी वाजी ना, संध्याकाळ होत आली. नाही बाई, काही काम नाही. काही गाडीत असतं जा लागते. जवळ बा तुम्ही घ्या ना बा, काही कानाले अंगात स्वेटर गिटर घाला. नाही, पहा ना तुमच्या पोरीनं तुम्हाला म्हटलं बा, मला थोडी म्हटलं. मग मी काय घालत नाही. नाही बा, आमची पोरगी तुमचाही विचार करते, म्हणजे आमच्यापेक्षा जास्त तुमचा विचार करते. बापाची मया तर असतेच लेकीले. आणि तसही मोहिनी बाई लय समजदार पोरगी आहे. लय समजदार आहे बा, हुशार आहे, शांत पोरगी आहे. मी तर रश्मीले किती खेप म्हणत असेन की बाई, मोहिनीबाई सारखं पाय शिकते सारखं. रश्मीचा स्वभाव एवढा शांत नाही, लहान लेकरासारखंच आहे तिचं काम. मोहिनीबाईचा स्वभाव लय समजूतदार आहे.